विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दिवाळी पहाट निमित्त तेजोमय नाद ब्रह्म कार्यक्रम, कवी प्रवीण दवणे यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम। कोल्हापुरात पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा, हायकर्स फाउंडेशनच्या वतीने दीपोत्सव, शिवमंदिर, महाराणी ताराराणींच्या राजवाडा परिसरात हजारो दिव्यांचा लखलखाट। पुण्यात रंगला फोक आख्यानचा कार्यक्रम, राहुल देशपांडेंच्या गायनाने आसमंत मंत्रमुग्ध, कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। राज्यात 21 लाख शेतकऱ्यांना होणार 1356 कोटींचं वाटप, सप्टेंबरमधील अतिवृष्टीची नुकसान भरपाई सरकारकडून जाहीर, मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना थेट जिल्हा स्तरावरून मदत। सिंधुदुर्ग कणकवली रेल्वे स्थानकांवर 4 गाड्यांना थांबा, पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश, रेल्वेकडून 4 लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा। तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेची ऑनलाईन नोंदणी सुरू, सिंहासन पूजेच्या नोव्हेंबर महिन्याची ऑनलाईन नोंदणी सुरू, 20 ते 25 ऑक्टोबर 2025 या कालावधीत करता येणार नोंदणी। नवरात्र उत्सवात अंबाबाई चरणी कोट्यवधींची देणगी जमा, अंबाबाई चरणी 1,21,32,000ची देणगी, गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या दानपेट्यांचं मोजदाद पूर्ण। मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज, मुंबईत पुढील काही दिवस उकाड्याचे, तप्त वातावरणामुळे मुंबईकरांच्या अंगाची काहिली। नाशिकच्या धरणातून पाण्याचा विसर्ग थांबला, 14 जून ते 17 ऑक्टोबर पर्यंत सुरू होता विसर्ग, नाशिकमधून जायकवाडीत मिळालं तब्बल 98 टीएमसी पाणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण स्फोट, ऑइलच्या टँकरला वेल्डिंग करताना भीषण स्फोट, औद्योगिक वाळूच क्षेत्रातील घटना, टँकर स्फोटात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।